हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. ॲग्री रनर्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण MCR PG CET PYQ अनालिसिस सिरीज स्टार्ट करणार आहोत, ज्यामध्ये आपण एंटोमॉलॉजी या सब्जेक्टचे 2012 पासूनचे पूर्ण 2024 पर्यंत जे काही एंटोमॉलॉजीचे क्वेश्चन विचारले आहेत ते आपण डिटेल असं एक्सप्लेनेशन व्हिडिओच्या या सिरीजच्या माध्यमातून घेऊया. ओके, तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. त्याआधी हा जो क्वेश्चन आहे, यंग वन ऑफ ड्रॅगन फ्लाय इज नोन ॲज, हा क्वेश्चन 2012 आणि 2013 दोन वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. ओके, यासाठीच सर्वजण सांगत असतात की PYQ अनालिसिस करायचं का, तर नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन रिपीट झालेले दिसतात. ओके, तर बघा 2012 मध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन विचारले गेले होते 8 आणि आपला फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, यंग वन ऑफ ड्रॅगन फ्लाय इज नोन ॲज, आणि ऑप्शन्स आहे सबीमॅगो, इमॅगो, नेड्स आणि निम्फ. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन बेसिकली मेटामॉर्फोसिस मधून विचारलेला आहे. मेटामॉर्फोसिस जो की आपण सेकंड सेमिस्टरच्या फंडामेंटल कोर्समध्ये शिकलेलो आहोत की मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, जो ग्रॅज्युअल चेंज होते फ्रॉम एम्ब्रियो टू अडल्ट, जे काही आपला मॉर्फोलॉजिकल जो काही मॉर्फोलॉजिकल चेंज इन्सेक्ट मध्ये येत असतो त्याला आपण मेटामॉर्फोसिस असं म्हणतो. ओके, तर मेटामॉर्फोसिसचे वेगवेगळे टाईप पडतात, जसं की फॉर एक्झाम्पल फर्स्ट जे आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला दिसते एक स्टेज आहे, त्याच्यानंतर निम्फ आणि अडल्ट. तर फर्स्ट जे आहे मेटामॉर्फोसिसचा टाईप तो येतो अमेटाबोला. ओके, अमेटाबोला म्हणजे काय की जो एम्ब्रिओ आहे त्याची जे एक स्टेज आहे त्याच्यानंतर एक स्टेज नंतर लॅटर डायरेक्ट जो निम्फ असेल किंवा अडल्ट असेल तो काय असतो, सिमिलर असतो. ओके, सिमिलर असतो. तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता त्याचे काय होते, फक्त साईज चेंज होते, बाकी जे ऑर्गन वगैरे आहे किंवा ते सिमिलर टाईपचे दिसतात, म्हणून त्याला काय म्हणतात अमेटाबोला, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं मेटामॉर्फोसिस आपल्याला दिसत नाही. ओके, नेक्स्ट टाईप असतो बघा, नेक्स्ट टाईप जो येतो तो येतो अनामॉर्फोसिस. हा कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे. अनामॉर्फोसिस मध्ये काय होतं की तो जो आपला ऍब्डॉमेन आहे, ऍब्डॉमेनचे जे सेगमेंट आहेत ते इन्क्रीज होतात. जनरली काय होतं, 6 to 8 सेगमेंट आपल्याला प्रोट्युरा ऑर्डर मध्ये पाहायला मिळतात. ऍट द टाइम ऑफ हॅचिंग किंवा ऍट द टाइम ऑफ इमर्जन्स आपल्याला 6 to 8 सेगमेंट जे आहे ते प्रोट्युराचे दिसतात. बट जसे जसे त्याची मोल्टिंग होत जाते तसे ते काय होतात, 11 सेगमेंट मध्ये कन्वर्ट होतात. ओके, किती होतात, 11 सेगमेंट. त्याच्यामध्ये काय होतं, फक्त सेगमेंट, नवीन एक सेगमेंट जो आहे तो त्याला अटॅच होतो. ओके, तर याला काय म्हणायचं, अनामॉर्फोसिस. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायचं प्रोट्युरा, जे की अपटेरिगोट ऑर्डर आहे. आणि अमेटाबोलाचं एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, सिल्वर फिश. ओके, सिल्वर फिश. आणि अनामॉर्फोसिस प्रोट्युरा. देन सेकंड आहे कम्प्लीट मेटामॉर्फोसिस अँड कम्प्लीट मेटामॉर्फोसिस अँड इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस. कम्प्लीट मेटामॉर्फोसिस म्हणजे काय की ज्यामध्ये एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट 4 स्टेजेस आपल्याला दिसून येतात. आणि तुम्ही बघत असाल ह्या पूर्णतः वेगळ्या आहेत. जसं आपण सिल्वर फिश मध्ये बघितलं, हे काय होतं, याची फक्त साईज चेंज होते. जसा जसा हा फर्स्ट निम्फ आहे सेम तसाच अडल्ट आहे. ओके, याच्यामध्ये काय झालं, फक्त आपल्याला सेगमेंट्स अटॅच होताना दिसले. ओके, जे ऍब्डॉमिनल सेगमेंट आहे ते अटॅच होताना दिसले. बट तुम्ही कम्प्लीट मेटामॉर्फोसिस मध्ये बघू शकता की एक स्टेज जे आहे, एक स्टेजच्या पूर्ण अपोजिट काय, लार्वल स्टेज. लार्वलच्या अपोजिट पूर्ण काय, प्युपल. म्हणजे त्याचा फॉर्म काय पूर्णतः चेंज होतो. आणि याच्यामध्ये कम्प्लीट मेटामॉर्फोसिस का म्हटलं, कारण की याच्यामध्ये आपल्याला कम्प्लीट 4 स्टेजेस जे आहे ते दिसून येतात. जसं की फर्स्ट एग, सेकंड लार्वा, थर्ड प्युपा अँड 4 अडल्ट. कम्प्लीट मेटामॉर्फोसिस हे जे आहे आपल्याला हायर ऑर्डर मध्ये पाहायला मिळते, जसं की लेपिडोप्टेरा असेल, कोलिओप्टेरा असेल. ओके, कोलिओप्टेरा बिटल तुम्हाला दिसतच आहे इथं. लेपिडोप्टेरा, कोलिओप्टेरा, मेकोप्टेरा ह्या ज्या ऑर्डर आहे याच्यामध्ये आपल्याला कम्प्लीट मेटामॉर्फोसिस पाहायला मिळते. वेल, इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एग, निम्फ अँड अडल्ट ह्या 3च स्टेज आपल्याला पाहायला मिळतात. ओके, किती 3च स्टेज आपल्याला पाहायला मिळतात, त्याला आपण म्हणत असतो इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस. ओके, आता इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिसला आपण पाउरोमेटाबोला सुद्धा म्हणतो. ओके, पाउरोमेटाबोला किंवा ग्रॅज्युअल मेटामॉर्फोसिस सुद्धा म्हणतात. ओके,
इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस समजलं आपल्या लेक्चरमध्ये स्टेजेस किती असतात 3. याच्यामध्ये निम्फल स्टेज असते. एक्झाम्पल जर लक्षात ठेवायचं जर झालं तर ड्रॅगन फ्लाय, डॅमसेल फ्लाय, ग्रास हॉपर, कॉकरोचेस. ओके, नेक्स्ट कम टू द क्वेश्चन. आपला क्वेश्चन मेन राहिला. क्वेश्चन आहे की यंग वन ऑफ ड्रॅगन फ्लाय. तर ड्रॅगन फ्लाय हे काय आहे? याच्यामध्ये कोणतं हेमी मेटाबोला म्हणजे इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस आपल्याला पाहायला मिळतं. ओके, कोणत्या टाईपचं मेटामॉर्फोसिस पाहायला मिळतं? इनकम्प्लीट. तर त्याच्या यंग वनला काय म्हणतात? तर आपण जे एक्सप्लेनेशन पाहिलं त्याच्यावरून तुम्ही ऑप्शन डी निम्फ टिक कराल. पण याच्यामध्ये काय होतं, हेमी मेटाबोलामध्ये 2 टाईप पाहायला मिळतात. 2 टाईप कोणते? की जे हॅबिट आणि हॅबिटॅटवर डिपेंड आहे. ओके, हॅबिट आणि हॅबिटॅट. जर पर्टिक्युलर इन्सेक्टची निम्फ आणि अडल्ट स्टेजला हॅबिट अँड हॅबिटॅट सेम असेल तर तेव्हा तो होतो ग्रॅज्युअल मेटामॉर्फोसिस, तेव्हा पॉरोमेटाबोला म्हणतात. आणि काही असे इन्सेक्ट आहेत ज्याच्यामध्ये निम्फ आणि निम्फचे हॅबिटॅट काय असतात? डिफरंट असतात. जसं की हॅबिट आणि हॅबिटॅट सेम असणारे इन्सेक्ट जर म्हटले तर ग्रास हॉपर अँड कॉकरोच. ओके, याच्या हॅबिट आणि हॅबिटॅट काय असतं? सेम असतं. आणि हॅबिट आणि हॅबिटॅट जे डिफरंट आहे, जनरली आपण हेमिमोटाबोलस, ड्रॅगन फ्लाय, डॅमसेल फ्लाय याचा जो निम्फ आहे, ओके, याचा जो निम्फ आहे हा कसा असतो? अक्वॅटिक असतो आणि त्याला आपण काय म्हणतो? नेट्स असं म्हणतो. म्हणून आपला करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी, नेट्स. आणि त्याचा जो हॅबिटॅट आहे म्हणजे त्याचं जे अक्वॅटिक इन नेचर आणि त्याची हॅबिट जे आहे ते जनरली तो काय असतो आपला ऍज अ प्रिडेटर म्हणून वर्क करतो. आणि ड्रॅगन फ्लाय जे आहे हे टेरेस्ट्रियल इन, ओके, टेरेस्ट्रियल इन नेचर असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा, आणि याच्यामध्ये आणखी एक आपण इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस बघितलं, कम्प्लीट मेटामॉर्फोसिस बघितलं, अनामॉर्फोसिस बघितलं, त्याच्यानंतर अमेटाबोला टाईप ऑफ मेटामॉर्फोसिस बघितलं. याच्यामध्ये आणखी एक स्पेशल केसमध्ये असते हायपर मेटाबोला किंवा हायपर मेटामॉर्फोसिस. हायपर मेटामॉर्फोसिस मध्ये काय होतं? याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात पूर्ण. ओके, जशा आपण कम्प्लीट मेटामॉर्फोसिस मध्ये बघितल्या. पण याच्यामध्ये मेन जो डिफरन्स आहे तो काय होतो की त्याचे जे लार्वल स्टेज आहे, ओके, लार्वल स्टेज काय असते? इक्वल नसते. लार्वीमध्ये आपल्याला चेंजेस दिसून येतात. ओके, हे बघा, फर्स्ट इन्स्टार लार्वी कशी दिसत आहे, सेकंड इन्स्टार लार्वी, याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. ओके, त्याची जे लार्वल स्टेज आहे, लार्वल स्टेजमध्ये डिफरंट स्टेजेस आपल्याला म्हणजे डिफरंट त्याचं फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून त्याला हायपर मेटाबोला किंवा हायपर मेटामॉर्फोसिस म्हणतात. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झाम्पल फार महत्वाचं आहे. ब्लिस्टर बिटल. ओके, हायपर मेटाबोलाचं एक्झाम्पल काय आहे? ब्लिस्टर बिटल. आणि याच्यामध्ये काय आहे? प्रेझेन्स ऑफ प्युपल स्टेज. ओके, प्रेझेन्स ऑफ प्युपल स्टेज. प्युपा कुठं कुठं प्रेझेंट असतो? कम्प्लीट मेटामॉर्फोसिस मध्ये आणि हायपर मेटामॉर्फोसिस मध्ये. आणि एक स्पेशल केस जर हेमिप्टेरा, जनरली हेमिप्टेरन ऑर्डर मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस. फक्त जे थायसॅनोप्टेरा जी ऑर्डर आहे, सॉरी हेमिप्टेरा नाही, सॉरी, थायसॅनोप्टेरा जी थ्रिप्सची ऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला प्युपल स्टेज पाहायला मिळतो. निम्फ नंतर काय होतं? प्युपल स्टेज आपल्याला पाहायला मिळते. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. जे एक्सेप्शन आहे ते एंटमॉलॉजी मध्ये जनरली स्पेशल केस जे आहे त्या त्यावरती क्वेश्चन आपल्याला जनरली येत असतो. जसं हायपर मेटाबोलाचं एक्झाम्पल ब्लिस्टर बिटल आहे. त्यानंतर थायसॅनोप्टेरा थ्रिप्स जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्युपल स्टेज दिसून येते. निम्फ नंतर प्युपल स्टेज जी आहे ती दिसून येते. ओके, आणि आपले जे ऑप्शन्स होते बघा की सबीमॅगो आणि इमॅगो म्हणजे काय? तर सबीमॅगो आणि इमॅगो काय आहे? हे मे फ्लाय म्हणजे आपली इफिमेरोप्टेरन ऑर्डर जे आहे ज्याच्यामध्ये सबीमॅगो म्हणजे प्री अडल्ट स्टेज जी असते. ओके, प्री अडल्ट म्हणजे जो निम्फ आहे तो लास्ट इन्स्टार वाला जो निम्फ आहे तो त्याला काय म्हटलं जातं? सबीमॅगो. आणि इमॅगो म्हणजे काय? अडल्ट स्टेजला मे फ्लाईज मध्ये काय म्हणतात? इमॅगो असं म्हणतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन आहे बघा, सिल्वर शूट इन पॅडी इज ड्यू टू. अँड ऑप्शन्स आहे बघा, येलो स्टेम बरर, गॉलमिश फ्लाय, राईस थ्रिप्स अँड राईस लीफ फोल्डर. तर बघा, जो येलो स्टेम बोरर आहे, ओके, जो आपला येलो स्टेम बोरर आहे
अलोस्टेम बोररचे जर आपण डॅमेजिंग सिम्पटम्स जर पाहिले तर हे काय करते, बोअर करते. कुठं, जे पॅडी, ड्रॉइंग एवढी छान नाहीये पण लक्ष द्या. हे काय करते, हे स्टेम मध्ये बोर करते. ओके, बोर करते त्याच्यामुळे काय होते की डेड हार्ट सिम्पटम आपल्याला पाहायला मिळतात. ओके, डेड हार्ट सिम्पटम. आणि हे काय होते, पूर्ण जर इथं या स्टेमला जर यांनी पूर्ण खोकला करून टाकला, ओके, पूर्ण जर खाऊन टाकलं, त्याच्यामध्ये काय होते की जे इयर आहेत, ओके, त्याच्यामध्ये त्याच्यापर्यंत क्लोरोफिल कंटेंट पोहोचत नाही. त्याच्यामुळे हे याच्यामध्ये काय व्हाईट असं अपिअरन्स येते किंवा व्हाईट इयर अपिअरन्स आपण याला म्हणतो. किंवा याला पलिन्स डिसीज सुद्धा म्हणतात. ओके, काय म्हणतात त्याला, पलिन्स डिसीज. पलिन्स डिसीज इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, डॅमेजिंग सिम्पटम जर येलो स्टेम बोररचे म्हटले तर बोर करते होलमध्ये, स्टेम मध्ये बोर करते होल करून. ओके, आणि डेड हार्ट सिम्पटम आपल्याला पाहायला मिळतो. ऍट लॅटर स्टेज व्हाईट इयर जनरली जे इयर आहे ते रिप्रोडक्टिव्ह स्टेजला येतात, म्हणून व्हाईट इयर आणि पलिन्स डिसीज जो आहे हा सुद्धा येलो स्टेम बोरर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके, येलो स्टेम बोररच्या अटॅकमुळे आपल्याला पाहायला मिळतो. देन आहे गॉलमिज फ्लाय. ओके, गॉलमिज फ्लाय म्हणजे ओरसेओलिया ओरायझा, फॅमिली सेसिडोमायडिडी. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. काय, सेसिडोमाइडी. का का ही फॅमिली इम्पॉर्टंट आहे हे आपण एक्सप्लेनेशन करताना बघूया. ओके, गॉलमिज फ्लाय जे आहे याच्यामध्ये आपल्याला जनरली ओनियन लीफ याचे जे डॅमेजिंग सिम्पटम आहे, ओनियन लीफ ऑर सिल्वर शूट, ओनियन लीफ ऑर सिल्वर शूट जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, सिल्वर शूट इन पॅडी इज ड्यू टू, तर आपलं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी, गॉलमिज फ्लाय. तर याच्यामध्ये आणखी ही काय होतं, गॉल फॉर्मेशन होतं. ही गॉल जे आहे हिच्या नावातच आहे, काय करते, गॉल फॉर्म करते. ओके, लीफ शीथ जे आहे, लीफ शीथचं मॉडिफिकेशन ही कशामध्ये करते, गॉल फॉर्मेशन मध्ये करते. आणि जे गॉल फॉर्मेशन मध्ये एक इम्पॉर्टंट केमिकल असतं, ते असतं सेसिडोजेन नावाचं केमिकल असतं, जे काय करते, गॉल फॉर्मेशनला हेल्प करते. तर आपल्याला फॅमिलीवरून लक्षात ठेवायचं आहे, सेसिडोमाइडी वरून सेसिडोजेन नावाचं केमिकल. ओके, कोणतं केमिकल, सेसिडोजेन केमिकल. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. काय करते, गॉल फॉर्मेशन करते. हे कशाचं मॉडिफिकेशन आहे, लीफ शीथचं मॉडिफिकेशन आहे. याच्यामध्ये आपल्याला डॅमेजिंग सिम्पटम काय दिसून येतात, सिल्वर शूट आणि ओनियन लीफ. ओके, नेक्स्ट ऑप्शन कडे वळूया. नेक्स्ट ऑप्शन आहे बघा, राईस थ्रिप्स. राईस थ्रिप्स मध्ये काय होतं की मार्जिनल, जे आपली मार्जिन आहे, ओके, लीव्हची जे मार्जिन आहे त्याला आपल्याला रोलिंग पाहायला मिळतं. ओके, मार्जिनल लीफ रोलिंग, आणि पूर्ण जे क्लोरोफिल आहे त्याला काय करतात, ते स्क्रॅच करतात. वाईल इन केस ऑफ राईस लीफ फोल्डर, त्याच्या नावातच आहे, ते काय करते, राईस लीफ फोल्डर काय करते, लीव्हजला काय करून टाकते, पूर्णतः फोल्ड करून टाकते. हे फोल्ड करून त्याच्या आतमध्ये जी लार्वा आहे ती राहते आणि क्लोरोफिल स्क्रॅच करते. ओके, वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, यंग वन ऑफ मिलीबग इज कॉल्ड ॲज. आता बघा आपल्याला यंग वनचे दोन क्वेश्चन आले. ओके, तर आपल्याला जे इमॅच्युअर स्टेज आहे, ओके, इमॅच्युअर स्टेज किंवा जो आपला मेटामॉर्फोसिसचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला योग्य पद्धतीने अभ्यास करायचा आहे. इमॅच्युअर स्टेजेस ह्या विचारल्या जाऊ शकतात, किंवा यंग वनला काय म्हणतात. जसं की आता लेपिडोप्टेरन ऑर्डरचा जर यंग वन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, जनरली त्याच्या लार्वीला आपण कॅटरपिलर म्हणतो. जर आपलं कोलिओप्टेरा, बबल्स असतील, बिटल्स असतील, त्याच्या यंग वनला आपण काय म्हणतो, तर ग्रब म्हणतो. ओके, तर हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा याचे ऑप्शन्स आहे बघा, ए निम्फ, बी ग्रब, सी क्राउलर, डी स्वार्मिंग. तर बघा मिलीबगचा जो यंग वन असतो त्याला आपण जनरली क्राउलर असे म्हणतो. आणखी एक स्केल किंवा लॅक इन्सेक्ट जो आहे, जो आपण बेनिफिशियल इन्सेक्ट मध्ये बघणारच आहोत, त्याच्या यंग वनला सुद्धा आपण काय म्हणतो, क्राउलरच म्हणतो. आणि जो इमर्जन्स असतो, त्याचा जो निम्फ आहे त्याचं इमर्जन्स असतं, ते इमर्जन्स ऑफ निम्फ किंवा क्राउलरला आपण काय म्हणतो, स्वार्मिंग असं म्हणतो. स्वार्मिंग मध्ये दोन कन्सेप्ट आहेत. एक लॅक इन्सेक्टचा कन्सेप्ट आहे. लॅक इन्सेक्ट मध्ये काय होतं की त्याचं जे इमर्जन्स आहे त्याला स्वार्मिंग म्हणतात. आणि हनीबी मध्ये जर आपण बघितलं
हनी बी मध्ये जर आपण बघितलं तर तिचे जी काही मास मुवमेंट असते फ्रॉम वन कॉलनी टू अनदर कॉलनी त्याला आपण काय म्हणतो स्वार्मिंग असं म्हणत असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्रॅब बिलॉंग टू क्लास. आता डिफरंट तुम्हाला माहितीच असेल आपले जे फायलम आर्थ्रोपोडा आहे याच्यात 7 मेन क्लासेस आहे आणि ते इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, ना की आपले फक्त MCR पॉइंट ऑफ व्ह्यू. कारण बरेचसे असे आहेत की CUET PG असेल, BHU असेल किंवा AFO असेल, नाबार्ड असेल, याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. कारण काय, आपल्याला तो इझी वाटतो पण पूर्ण ऍग्रिकल्चरचा जर विचार केला तर याच्यामध्ये हा पॉइंट काय आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि ऑप्शन्स आहे बघा, ए ट्रायलोबिटा, बी क्रिस्टाशिया, सी अरेक्निडा आणि डी अनिचोफोरा. तर आपण क्लासेसचं जे क्लासिफिकेशन, जे फायलमचे जे 7 मेन क्लासेसमध्ये क्लासिफिकेशन आहे ते आपण डिटेल असं अनालिसिस बघूया. तर बघा, आपला जो फायलम आर्थ्रोपोडा आहे हा किती क्लासेसमध्ये डिवाइड आहे, 7 मेन इम्पॉर्टंट क्लासेसमध्ये डिवाइड झालेला आहे. ज्याच्यामध्ये फर्स्ट येतो अनिचोफोरा. याचं एक्झाम्पल जे आहे ते पेरिपॅटस. ओके, याचं एक्झाम्पल काय आहे, पेरिपॅटस. देन आहे क्रिस्टाशिया. क्रिस्टाशिया मध्ये कोण येतात, क्रॅब्स, वुडलाऊज, त्याच्यानंतर श्रिम्प. ओके, अरेक्निडामध्ये म्हटलं तर स्पायडर टिक माइट, स्कॉर्पियन. देन चिलोपोडामध्ये सेंटीपेड, डिप्लोपोडामध्ये मिलीपेड, त्याच्यानंतर येते ट्रायलोबिटा म्हणजे हे काय आहेत, मराईन फॉसिल्स आहे, आणि हेक्झाकोडा. याच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स आता बघणार आहोत डिटेल असे. अनिचोफोरा, तर याचं एक्झाम्पल वेल्वेट वर्म किंवा यालाच पेरिपॅटस म्हणतात. याच्यामध्ये इम्पॉर्टंट ऑब्जेक्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिड अँड आर्थ्रोपोड. ओके, हे काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे दोघांची. ॲनिलिड म्हणजे कोण, अर्थवर्मचा जो काही फायलम आहे, आणि आर्थ्रोपोडा म्हणजे आपला इन्सेक्टचा जो फायलम आहे, याला यांच्यामधली कनेक्टिंग लिंक कोणती आहे, जे आपण म्हणजे आर्थ्रोपोड जे आहे इव्हॉल्व झालेले आहे ॲनिलिड पासून. ओके, तर याचे जे कनेक्टिंग लिंक आहे ती कोणती आहे, पेरिपॅटस. ओके, तर याच्यामध्ये काही ॲनिलिडन कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतात आणि काही आर्थ्रोपोडन कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतात. जसं की ॲनिलिडाचे जर कॅरेक्टर म्हटले तर याची जी बॉडी आहे ती वेल्वेटी बॉडी आहे. ओके, आणि त्याचं जे रेस्पिरेशन आहे, रेस्पिरेशन कसं आहे, क्युटॅनियस आहे. ओके, क्युटॅनियस रेस्पिरेशन आहे, बॉडी क्युटॅनियस रेस्पिरेशन. आणि ऑर्गन ऑफ एक्सक्रिशन जो आहे तो कोणता आहे, नेफ्रिडिया. आणि ऑर्थोपोडन कॅरेक्टर जर त्याच्यामध्ये म्हटलं तर हार्ट विथ ऑस्टिया, याला हार्ट आहे विथ ऑस्टिया. आणि याच्यामध्ये हिमोसिलिक कॅव्हिटी जी आहे, हिमोसिलिक कॅव्हिटी जी आहे ती प्रेझेंट आहे, जे की आपल्याला कनेक्ट करतं दोघांमध्ये. ओके, देन नेक्स्ट आहे बघा, क्रॅब, लॉबस्टर, श्रिम्स आणि प्रॉन हे कोणत्या क्लासमध्ये येतात, क्लास क्रिस्टाशिया. क्रिस्टाशियाचे जर मेन कॅरेक्टरिस्टिक्स बघितले तर काय आहे, याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ कॅरापेस. ओके, बॉडी जी आहे, बॉडी कवर्ड विथ दी कॅरापीस. आणि याच्यामध्ये काय आहे, 5 पेअर्स ऑफ लेग्स जे आहे ते प्रेझेंट आहे. 5 पेअर्स ऑफ लेग्स, 2 पेअर्स ऑफ अँटिनी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर त्याचं जे गिल्स थ्रू ब्रिदिंग जे आहे किंवा रेस्पिरेशन जे आहे ते गिल्स थ्रू आहे. कारण काय आहे, हे अक्वॅटिक इन नेचर आहेत. ओके, हे काय आहेत, अक्वॅटिक इन नेचर. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे त्याचं जे एक्सप्लोरेशन म्हणजे त्याचं जे एक्सक्रिशन आहे थ्रू कोक्सल ग्लँड, अँटिनल ग्लँड आपल्याला पाहायला मिळतं. ओके, देन नेक्स्ट आहे स्पायडर, टिक माइट अँड स्कॉर्पियन कम्स अंडर दी क्लास अरेक्निडा. ओके, अरेक्निडा जे आहे याच्यामध्ये काय आहे, 4 पेअर्स ऑफ लेग्स. आणि इथं काय होते, 4 पेअर्स ऑफ लेग्स. अँटिना काय होतो इथं, अँटिना जो आहे तो काय होतो, अब्सेंट असतो. इन इन अब्सेन्स ऑफ अँटिना त्याच्यामध्ये आणखी एक काय असतं, मेन इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतं, चेलिसेरी. चेलिसेरी आणि पेडिपाल्पी. पेडिपाल्पी. ओके, प्रेझेन्स ऑफ चेलिसेरी अँड पेडिपाल्पी इन्स्टेड ऑफ अँटिना. ओके, आणि याचे जे रेस्पिरेशन आहे, रेस्पिरेशन थ्रू बुक लंग्स. ओके, देन नेक्स्ट आहे बघा, सेंटिफेड.
चिलोपोडा याच्यामध्ये जो फर्स्ट क्लॉ असतो हिचा हा पॉइझन क्लॉ म्हणून डेव्हलप असतो आणि प्रत्येक सेगमेंटला फर्स्ट वन पेअर ऑफ लेग काय असते अटॅच असते. फर्स्ट क्लॉ जो आहे तो काय असतो पॉइझन क्लॉ असतो आणि इट इज कार्निवरस इन नेचर. देन आहे मिलीपेड. मिलीपेड कम्स अंडर क्लास डिप्लोपोडा. मिलीपेड म्हणजे मिलीपेड मध्ये काय असतं जनरली की प्रत्येक सेगमेंटला टू पेअर्स ऑफ लेग्स अटॅच असतात आणि ॲबिलिटी टू रोल हे काय आहे तिचा प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे आणि रोल झाल्यानंतर ही काय करते एक केमिकल सिक्रीट करते. त्या केमिकलचं नाव आहे HCN विच इज हर्बिओरस इन. आणि जर मिलीपेड जर म्हटलं पण मिलीपेड काय आहे हर्बिओरस इन नेचर. देन आहे ट्रायलोबिटा. हा काय आहे हा एक्सटिंक्ट ग्रुप आहे. एक्सटिंक्ट ग्रुप आहे किंवा फॉसिल ग्रुप आहे आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे की प्रेझेन्स ऑफ कॅरापीस. प्रेझेन्स ऑफ कॅरापीस. आपण प्रेझेन्स ऑफ कॅरापीस याच्यामध्ये सुद्धा बघितलं आपला क्रुस्टाशिया आणि याच्यामध्ये 4 पेअर्स ऑफ बिरामियस अपेंडेजेस प्रेझेंट असतात. ओके, कॅरापीस कॅरापीस दिसलं तर कन्फ्युज होऊ नका, जे क्रुस्टाशिया मध्येही दिसतं आणि ट्रायलोबिटा मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. ओके, प्रेझेन्स ऑफ कॅरापीस. पण याच्यामध्ये नेक्स्ट जे आहे कारण आपण कसं थोडेसे आपल्याला रिलेटेड वर्ड दिसले की आपण लगेच टिक करतो, तर याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ कॅरापीस विथ 4 पेअर्स ऑफ बिरामियस अपेंडेजेस जर दिसलं तर आपल्याला ट्रायलोबिटा टिक करायचं आहे. अँड प्रेझेन्स ऑफ कॅरापीस अँड 5 पेअर्स ऑफ बिरामियस अपेंडेजेस जर असलं तर आपल्याला क्रिस्टाशिया क्लिक करायचं आहे. ओके, काय करायचं आहे क्रिस्टाशिया क्लिक करायचं आहे. देन नेक्स्ट आहे इन्सेक्टा जो की कम्स अंडर हेक्झापोडा. जे इन्सेक्ट्स आहे कम्स अंडर हेक्झापोडा. याचे जर कॅरेक्टरिस्टिक्स जर आपण बघितले तर बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमेन. तुम्हाला क्लिअर याच्यामध्ये थोरॅक्सचा पार्ट दिसत असेल, फर्स्ट सेकंड आणि थर्ड. त्याच्यानंतर हे काय आहे हा आहे हेड रिजन विच इज डिवायडेड इंटू 6 सेगमेंट. त्याच्यानंतर थोरॅक्स मध्ये 3 सेगमेंट. ओके, आणि हे ॲबडॉमेन जे आहे हे पूर्ण 8 to 11 सेगमेंट. प्रेझेन्स ऑफ 1 पेअर ऑफ अँटिनी आणि थोरॅक्सला हे 3 पेअर्स ऑफ लेग्स तुम्हाला इझिली याच्यामध्ये पाहायला मिळत असतील. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ऑर्डर ऑफ मस्टर्ड ऑफ फ्लाय. काही इम्पॉर्टंट ऑर्डर आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की डिप्टेरामध्ये कोणते कोणते इन्सेक्ट येतात. त्याच्यामध्ये हायमेनोप्टेरा, लेपिडोप्टेरा, स्टेप्सिप्टेरा, हेमिप्टेरा, थायसॅनोप्टेरा, पोलिओप्टेरा. ओके, काहीच इम्पॉर्टंट ऑर्डर आहेत ज्या की ऍग्रिकल्चरली इकॉनॉमिक ऑर्डर आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ओके, डिप्टेरा. आपल्याला फ्लाय दिसलं म्हणजे आपल्याला फक्त एवढंच दिसते की फ्लायची ऑर्डर म्हणजे डिप्टेरा. तर बघा डिप्टेरामध्ये आपल्याला हाऊस फ्लाय, रॉबर फ्लाय, हॉर्स फ्लाय, रॉबर फ्लाय, त्याच्यानंतर मॉस्किटो हे जे आहे हे कोणत्या ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं जनरली डिप्टेरा. हायमेनॉप्टेरांमध्ये बीज, वास, बीज असेल, वास्प असेल, अँट असेल, त्याच्यानंतर मस्टर्डचा फ्लाय. ओके, आणि ह्या क्वेश्चन विचारण्याचं इम्पॉर्टंट तुम्हाला सांगते की मस्टर्ड फ्लायच का घेतलं असेल तर हायमेनोप्टेरन जे आहे जनरली पॅरासिटिक ऑर्डर आहे विच इज पॅरासिटिक ऑर्डर आहे आणि इम्पॉर्टंट त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे विच इज बेनिफिशियल फॉर फार्मर. हे काय आहे बेनिफिशियल टू फार्मर. कारण पॅरासिटिक ऑर्डर आहे हे काय करते जे काही आपलं इन्सेक्ट्स असेल जसे की लेपिडोप्टेरा आपलं मॉथ्स असतील यांना काय करते पॅरासिटाईज करायचं काम करते म्हणून ते काय आहे विच फार्मरसाठी बेनिफिशियल आहे. फक्त याच्यामध्ये आपलं एक्सेप्शनल फिनॉमिना जो आहे मस्टर्ड फ्लाय ही एकच अशी पेस्ट आहे जी काय करते ऍग्रिकल्चरली हार्मफुल आहे, फार्मरच्या दृष्टीने हार्मफुल आहे. ओके, म्हणून हा क्वेश्चन विचारलेला आहे. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बी हायमेनोप्टेरा. ऑप्शन सी आहे लेपिडोप्टेरा. लेपिडोप्टेरा मध्ये येतात बघा बटरफ्लाय अँड मॉथ्स. त्याच्यानंतर स्ट्रेप्सिप्टेरा मध्ये स्टायलोपिड. याच्याबद्दल इम्पॉर्टंट जर लक्षात ठेवायचं झालं तर सेप्स्टिप्टेरा जी आहे ती कम्प्लिटली पॅरासिटिक ऑर्डर आहे. कम्प्लिटली पॅरासिटिक. ओके, इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. आपला पायरीला बिलॉंग्स टू फॅमिली
तर शुगर कॅन पायरीला जे आहे त्याची फॅमिली कोणती आहे विचारलेलं आहे. तर ऑप्शन ए आहे बघा, फुलगोरिडी, लोफोफिडी, गेलेचिडी, हेस्पेरिडी. तर फुलगोरिडी ही जी फॅमिली आहे ही प्लांट हॉपर्सची फॅमिली आहे. ओके, प्लांट हॉपर्स. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे, पायरीला. तर लोफोफिडी जी आहे ही फॅमिली कशाची आहे, शुगर कॅन पायरीलाची. आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. आणि इम्पॉर्टंट फॅमिली आहे बघा, गेलेचिडी, पोटॅटो ट्युबर मॉथ असेल. त्याच्यानंतर आपला पिंक बोलवर्म असेल. ओके, पिंक बोलवर्मची फॅमिली कोणती आहे, गेलिचिडी. आणि हेस्पेरिडी फॅमिली कोणाची आहे, राईस कीपर. राईस कीपर. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट फॅमिलीज आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ॲपिस डॉर्सटा इज. ॲपिस डॉर्सटा ही कोणती आहे, रॉक बी आहे. ओके, कोणती बी आहे, रॉक बी. जे लिटिल बी असेल, अँथ्रिया मायलिटा. त्याच्यानंतर इंडियन हनी बी, ॲपिसेरेना इंडिका, ॲपिस मलिफेरा. आपण बेनिफिशियल इन्सेक्ट मध्ये ॲपिस डॉर्सटाचं डिटेल असं एक्सप्लेनेशन बघूया, विच इज फेरोसियस इन नेचर. आणि वाईल्ड हनी बी आहे, ही कोणती आहे, वाईल्ड हनी बी आहे. इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन जे आहे ते हनीचं हे कशापासून मिळतं, ॲपिस डोरसाटापासून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हाईट फ्लाय इज अ व्हेक्टर ऑफ. व्हाईट ऑप्शन्स आहे बघा, लिव्ह कल इन चिली, बी येलो मोझॅक ऑफ ओकरा, कुकुंबर मोझॅक आणि पिजन पी स्टर्लिटी मोझॅक. तर बघा, व्हाईट फ्लाय जे आहे जनरली आपण लक्षात काय ठेवतो की जो कोणता लीफ कर्ल आहे. ओके, लीफ कर्ल जनरली कशामुळे येतो, तर व्हाईट फ्लाय मुळे येतो. पण याच्यामध्ये एक्सप्लेनेशन, याच्यामध्ये एक्सेप्शन फिनॉमिना जर आपण बघितला, जो लीफ कर्ल आहे, चिली मधला जो लीफ कर्ल आहे तो कशामुळे येतो, थ्रिप्स मुळे. ओके, कशामुळे येतो, थ्रिप्स मुळे येतो. तर व्हाईट फ्लाय वेक्टर कशाचा आहे, येल्लोवेन मोझॅक ऑफ ओकरा. येल्लोवेन मोझॅक ऑफ ओकरा. परभणी क्रांती इज रिलेटेड टू येल्लोवेन मोझॅक ऑफ ओकरा. परभणी क्रांती जी व्हरायटी आहे ओकराची, परभणी क्रांती जी व्हरायटी आहे ओकराची, ही कशाच्या अगेन्स्ट आहे, येल्लोवेन मोझॅक जो आहे त्याला रेजिस्टंट व्हरायटी आहे. याला परभणी रिव्होल्युशन सुद्धा म्हणतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आणि हे कुकुंबर मोझॅक तुम्हाला माहितीच असेल, हा काय करते, आफिड थ्रू ट्रान्सफर होतो. आणि पिजन पी स्टर्लेटी मोझॅक हा आपला माइट. ओके, अकारिया कजनी. तर बघा, इथं आपण 2012चे जे काही 8 क्वेश्चन आले होते ते आपण डिटेल असं अनालिसिस बघितलं आहे. आता जे 2013चे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत छान अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. ओके, थँक यू.